आम्हाला स्पॉन्सर केले सिद्धार्थ चव्हाण बाबा मित्र परिवार यांच्याकडून आम्हाला ही मात्र इथून ही टी शर्ट जर्सी मात्र आम्हाला सामनावीर म्हणून मात्र इथून स्पॉन्सर केले आणि स्वप्नील देवंगळे हा स्टार खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये एक स्टार किस्ट आपल्याला पाहायला मिळाली बुरबुशी टीमसाठी समर्थ 11 बुरबुशी टीम पहिला सामना जिंकलाय गेम ऑन दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिंगणवाडी आणि तुळसणी या दोन संघांमध्ये सलामीला जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला शुभम शिंगण आणि दुसऱ्या बाजूला अक्षय तर गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल निलेश न मात्र इथे पाहायला मिळतोय चला 12वा खेळाडू जर का असतील आमच्यापर्यंत पोहोचवा ओके शुभमला पाहतोय वाव आई खेळाडू ना नावाचा चर्चा मात्र या खेळाडूची झालेली आहे पहिल्याच बॉलवरती दे धडक बेधडक षटकार आला शुभमच्या बॅट मधून कडक 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 शुभम कडक सकाळची कडक चाय आणि स्वप्नीलचा षटकारही तेवढाच कडक आपल्याला मात्र पाहायला मिळाला शुभम शुभम सिंगन अगदी कमी वयामध्ये या नावानं परिचय दिलाय परंतु त्यानंतर अनुभवाचा परिपूर्ण वापर निलेश करताना मात्र पाहायला मिळतात मी कमी नाहीये त्याचं उत्तम उदाहरण देत असताना तुलसन टीमने ही अनेक मोठमोठ्या टीमना पराभूत केलंय आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल का एका बाजूला पाहायला गेलं तर शिंगणवाडी दुसऱ्या बाजूला तुलसन टीम हे दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान आहेत नाही शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना कोण जिंकेल सांगता येणार नाहीये सध्याच्या घडीला शुभम आणखी एक चांगला बॉल काय अनुभव वापरलाय निलेश वीर यांनी परिपूर्ण सातत्याने गोलंदाज म्हणून आपल्या अनुभव वापरला गेल्या निलेश वीर यांनी आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती षटकार निश्चित खाला होता त्यानंतर कमबॅक कसं करावं ना त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज निलेश वीर अगेन्स्ट त्याचबरोबर पाहायला गेलं तर शुभम ज्यांनी पहिला षटकार ठोकला होता त्यांना बॅक टू बॅक दोन चांगले बॉल हाताळले आहेत एक धाव निश्चित आली आहे आता स्ट्राईक चेंज झाले अक्षय समोरला जात असताना इथे मात्र पाहायला मिळत आहे चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय हीच खासियत आहे तुम्ही जर का पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाजी कशी करावी प्रेशर आल्यानंतर त्याचं उत्तम उदाहरण इथे निलेश वीर देत असताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत फटका चांगला आहे टायमिंग प्रॉपर आहे नो चान्स आउट ऑफ द पार अतिथी कक्षाला गवसणी घालणारा हा येतोय मात्र शानदार उंचाने उंच बोरा हा षटकार फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आणखी क्लासिकल 2025-26 चा परिचय देणारा हा षटकार बरेचसे फेरबदल आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वप्नील सर 2025-26 मध्ये कराड तालुका क्रिकेट असोसिएशन बायच्या स्वरूपामध्ये एकदा होईल या असोसिएशननं अगदी आपल्या नावाचा परिचय दिलाय मग मोठमोठ्या स्पर्धा यावर्षी तर हंगामा पाहायला मिळणार आहे तुम्हाला कारण अनेक ज्यावेळी लीग होते त्यावेळी मात्र ही लीग ना भूतो ना भविष्य मग मॅनेजमेंट डायरेक्टर आमचे अध्यक्ष सागर पाटील असतील यांची मोठी जबाबदारी दीपकदादा लोखंडे साहेबांचं नावही आवर्जून इथे मात्र घेतला जाईल रोहित पाटील साहेबांची तेवढी चांगली साथ सातत्याने राहिली गेली राजूजी कंक मॅनेजमेंट डायरेक्टर टीम मध्येही त्यांनाही आपण पाहत असतो परंतु आज त्यांचा ही टीम खेळताना पाहायला मिळेल त्यांची नावाची चर्चा होताना पाहायला मिळेल सध्याच्या घडीला त्यांचे चर्चा सत्र विधानसभेमध्ये मात्र मंत्रालयामध्ये त्यांच्या मात्र भरले गेलेलं आहे राजू कंक समजवत आहेत क्रिकेट काय आहे 2025चा क्रिकेट कसा बदललाय प्रत्येक वर्षी क्रिकेट हा बदलला जातो आनंदाची गोष्ट आणि तेच तुम्ही घेऊन या मैदानामधून जात असतात आणि मग एका आठवडाभर तुम्हाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते त्याचमुळे आपण इथे मात्र एक रविवारी जमत असतो क्रिकेट खेळत असतो क्रिकेट निमित्त आहे मी सातत्याने सांगत असतो आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे सगळे खेळाडू गुणी आणि गुणवान आहेत आणि सगळेच आयोजक कॅप्टन असतील
हो 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 दांडी गोल. पहिल्या बॉलवरती मात्र मोठी विकेट, बिग विकेट मात्र प्राप्त करून दिली फलंदाज शुभम बाद होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या आपल्या स्पेल मधील गोलंदाज विशाल आले काय आणि मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय काय आणि मात्र इथून महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली काय. फलंदाज बाद शुभम शिंगण बॅक टू द गाठ. चर्चा झाली आहे आणि त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन बरोबर सातत्याने जोडलेला चॅनल म्हणजे MTC ओम साई अक्षय शेठ म्हात्रे सरांचा हा चॅनल. अनेक व्ह्यूवर्स ह्या चॅनलनेही मात्र इथून आपल्या नावाचा बोलबाला निर्माण केला आहे. कारण प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातील आयोजकांना लाईव्हसाठी मात्र कोणता चॅनल हवा असेल तर MTC. प्रत्येकजण MTCला मात्र चॉईस करत असं क्लॅरिटी आणि नाद करतो काय. त्याचबरोबर चांगली व्हॉइस क्लॅरिटी, चांगलं HD क्वालिटी. तुम्ही घरी जर मॅच पाहिले तर स्टार वरती तुम्ही पाहताय की काय अशी तुम्हाला मात्र झुलूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्किट झाला बॅटवरती आपण मात्र पाहायला गेला तर एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल ते. आज बरेचसे खेळाडू या क्रिकेटच्या निमित्ताने मात्र आपल्याला आजही मात्र त्यांनाही भेटता येणार आहे. अक्षय शेठ म्हात्रे कोणी गावाचा मात्र सुपुत्र, व्यवसायामध्ये कशी मेहनत करावी आणि व्यवसाय कसा उभारावा आणि त्याला वेगळ्या उंच दरारी कशी द्यावी याचं उत्तम उदाहरण. का आम्हाला बरेचसे फोन येतात MTC वाले अवेलेबल आहेत का, परंतु MTC वाल्यांच्या आत्ताच्या तारखा मला मे महिन्यापर्यंत बुक झाल्या असतील. तुम्हाला जर हवा असेल तर लवकरात लवकर तुम्हाला बुक करावं लागेल. कारण ही मेहनत आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला कॅप्चर करणं, अतिथींना कॅप्चर करणं, कॅमेरामॅन तेवढी मेहनत आमची घेत असतात आणि त्याचसाठी हा मात्र चॅनल ओळखला जातोय. मग रायगड टेनिस क्रिकेट असेल, ठाणा क्रिकेट असेल, मग तुम्ही अनेक ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्येही तुम्हाला MTCचा हा चॅनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे या चॅनलने मात्र अगदी कमी वेळामध्ये आपल्या नावाचा मात्र इथून सातत्याने परिचय दिला आहे. त्याचबरोबर मात्र इथून मेहनत हे मात्र मोठं गणिक आहे. या मात्र यशस्वी होण्यामागे अक्षय शेठ म्हात्रे यांनाही 2025-26 साठी आपण देऊया शुभेच्छा. मॅच मध्ये पाहायला गेलं तर समीकरण परिपूर्ण मात्र गोलंदाज आपल्या बाजूने बांधत असताना पाहायला मिळतात. विशाल 16 धावा धावफलकावरती आपला हातून इथे मात्र पाहायला गेलं पॉइंटच्या डोक्यावरून कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला आमच्या नाकवा सरांना शरीर हलवून देणारा हा बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येथील धावा 4-4-4 चौकार. चार धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20/20 आणि स्कोर बोर्ड. सवादी टीमचे सर्व सुरेश माटेकर सर थोडेसे नाराज आहेत, परंतु पहिला सामना, पहिली स्पर्धा, रोहित पाटील सरांचा संघ, एक मोठी मॅच तुमच्या बरोबर, भरपूर अनुभव मिळाला तुम्हाला या मॅच मधून. आणखी एक चांगला फटका, परंतु आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. धावा येताना मात्र पाहायला मिळतात. आता या धावा येणं गरजेचं होत्या आणि धावा आल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे धावसंख्येला आकार उकार बहार सत्वर तत्पर उत्तर देत फलंदाजी केली आहे. फलंदाज अक्षय या मात्र फलंदाजाने चर्चा करत होतो. अक्षय ही मात्र या टीम मधून पहिल्यांदा खेळताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्याचमुळे की काय अक्षय यांना चुनचुनके घेऊन का आलेत, स्वप्नील मोरे असतील किंवा त्यांचे पूर्ण सहकारी असतील, त्यांचे कॅप्टन असतील, या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि तो परिचय दिला आहे त्या अक्षय यांनी. तर त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आले, 1 षटकार आलाय. 14 धावांवरती 3 बॉलमध्ये वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल, फिरकीचे जादूगार राहुल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय, कोणतीही इथून धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थिर. यानंतर
चांगला फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हाईटचा परिपूर्ण वापर. निलेश वीर बॉलच्या खाली आहेत तिथे पकडला जाईल आणि विकेट प्राप्त करून देत असताना राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज फलंदाज बाद. अभि बॅक टू लेग आउट. यानंतर विनर टू विनर म्हणजे अर्थातच समर्थ 11 बुरबुशी टीम या विजयी संघाबरोबर खेळताना पाहायला मिळते. एक सिंगल आली वाईड. नंतर आपण पाहायला गेलात तर धावपलिकावरती 26 धावा लागल्या जात आहेत. धावा आल्या आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. उंची जास्त आहे परंतु कॉल करा तिथे कॉल करा. हो हो चांगला झेल इथे मात्र पकडलाय. चांगला अनुभव राहुल यांच्याकडनं. स्वतः गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फॉलो मध्ये आज झेल पकडणं सातत्याने कठीण होत असतं. तो सोपं केलंय आणि आणखी एक विकेट प्राप्त झाली आहे टीम तुलसन या टीमकडे. धावफलकावरती 26 धावांवरती 3 विकेट माघारी गेलेले आहेत आणि या चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाले, कारण या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात 2 धावा आणि विकेट 2 प्राप्त करून दिल्यात. किती चांगली गोलंदाजी. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचे असतात, पण तसं होताना पाहायला मिळालं नाहीये. बॉल चांगला परंतु तिथे न्यूझीलंडने बॉल मात्र जाताना पाहायला मिळेल. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. खूप छान क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन 2025-26 साठी सज्ज झालंय आणि पहिलाच आयोजनाचं मान जे मिळालं JCC क्रिकेट क्लब शिरवडे या टीमला. सांडपाड्याचा सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मोरे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात जरूर तिथे. परंतु षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा विजयासाठी. 18 बॉल मध्ये 28 धावांची गरज. दोन टीम साठी री एंट्री असते. त्यामध्ये आता मात्र इथून बाबा महाराज सवादे टीम यांना अगोदरच सांगितलंय की आम्ही री एंट्रीसाठी तयार आहोत, परत एकदा खेळण्यासाठी तयार आहोत. म्हणून हा क्रिकेट आहे. क्रिकेट सगळ्यांनाच खेळायचा आहे. पराभूत झालो जरूर परंतु परत एकदा आम्ही इथे उभे राहू आणि या निश्चय करू जिंकण्याचा. चल लगेच मैदानामध्ये जायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. विनंती करेन टीम शिंगणवाडी आणि तुलसण यामध्ये सामना. तुलसण टीम आपण लगेच इथे मात्र फलंदाज मैदानामध्ये पाठवा. शिंगणवाडी आपण आपले क्षेत्ररक्षक लगेच मैदानाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
चला सर, प्लीज थोडा वॉर्न करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण नियमावलीची पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मोठी विकेट. विशाल मोरे, रन मशीन, मॅक टू डेग आउट. हा क्रिकेट आहे. आज बरंचसं तुम्हाला मात्र फेर बदल मात्र पाहायला मिळणार आहेत. कधी गोलंदाजांचा बोलबाला तर कधी फलंदाजांचा. शुभमनं मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली जरूर तिथे, त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. फलंदाज विशाल मोरे या फलंदाजांना बाद केलंय. एक मोठी विकेट. ट्रेडमार्क विशाल मोरे बाद झालेत. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. शुभम राटामोद विकेटने खेळण्याचा प्रयत्न चांगला इथे मिड ऑफच्या दिशेनं मात्र खेळला. ऑफ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र पाहायला गेलं तर बराचसा दूरचा प्रवास पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळाले. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2, आणि या 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्याही 2. सुरुवात झाली धावफलकावरती. शुभमनं पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. विशाल मोरेना बाद केलं. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ओमकार गेलेत. आज चांगला क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रत्येकजण आपलं योगदान देत असताना मात्र पाहायला मिळालं. तेच तुम्हाला करावं लागेल. 11 खेळाडूंचं मात्र ते सातत्य, चांगलं क्रिकेट खेळणं टीमसाठी सातत्याने चांगलं लाभदायक राहायला गेलं. आणखी एक चांगला बॉल, परंतु व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाहेर बॉल जाणारा. बॉल चांगला, आणखी एक. वाव, काय क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, हेच आपण म्हणत असतो. प्रत्येक जण इथे मात्र आपल्या नावाचा परिचय देत असताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण होताना मात्र पाहायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षणाची सजावट तेवढी चांगल्या पद्धतीने मात्र केली गेली आहे. शुभम स्वतः कॅप्टन आहेत. पहिला षटक घातला तर हातलताना मात्र ते पाहायला मिळतात पॉवर प्लेचा. तर त्या सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाल्याच्या दिवसामध्ये, परंतु हा भेदून घेतला जाईल का? उंच माझा झोका घेत चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळते. थोडंसं दगडांचा अडसर जरूर होता, नैसर्गिक अडचण निर्माण झाली होती, त्यावरती मात्र मात करत हा झेल पकडलाय. अभि या मात्र क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज ओमकार बाद. तुलसन टीम टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. चांगली गोलंदाजी तिथे मात्र झाली होती. चांगल्या गोलंदाजी केली होती जरूर. तिथे मात्र फलंदाज थोडेसे मात्र इथून कमकुवताना दाखवताना मात्र पाहायला मिळतात. एखाद्या फलंदाजाला थांबावं लागेल, या धावा बनवाव्या लागतील, कारण आता इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 3 धावपत्र धावफलकावरती आल्यात. आता 12 बॉल, आणि 12 बॉलमध्ये अजूनपर्यंत तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत त्या 25 धावा, म्हणजे 12.5च्या सरासरीने प्रति ओव्हर मागे तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. हे कठीण नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु तुम्ही जर चांगला क्रिकेट खेळला तर निश्चित तुम्हाला या मात्र धावा जमवता येतील. परंतु शुभम यांचं कौतुक करावं लागेल. फक्त 3 धावा खर्च केल्या त्याने, 1 विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून देताना पाहायला मिळतात. 2 विकेट घेतल्यात वापी असावी. आणि इथून अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळतात. ओहो, फक्त दिशा दिली, स्क्वेअर कट केला आहे. तिथेही धाव कदाचित मिळणार नाहीये. 1 धाव मात्र मिळेल सिंगलच्या स्वरूपामध्ये. जिथे कमी तिथे मी, रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये टीम जिंकल्यानंतर अजूनपर्यंत मैदानामध्ये सहकार्य क्षेत्ररक्षणाचं करत असताना मात्र पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगमध्ये मात्र खेळून गेले.
एकच धाव मात्र मिळणार आहे. तिथेही शॉर्ट सिलेक्शन चांगला होता. जर का 360 डिग्री मैदान असता तर या धावा 4 मिळाल्या असत्या निलेश वीर यांना, परंतु इथून एकच धाव मिळतोय. थोडंसं संकटामध्ये तुम्हाला प्रति ओव्हर मागे 12.5च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बनतील हा तुमचा माइंडसेट पूर्ण करणं तयार करणं खूप गरजेचं आहे. परंतु गोलंदाजीमध्ये तेवढी ताकदीची गोलंदाजी अक्षय करताना मात्र पाहायला मिळत आहेत. शुभम आणि अक्षय जोडी चांगली आहे, तेवढी चांगली साथ अभि हे देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कौतुक करत होता आपण अभियानच्या नावाचाही आणि अभियाने मात्र या दिवसातील दुसरा झेल मात्र पकडताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद आता आणखी एक चांगला विकेट प्राप्त करून देताना अक्षय पाहायला मिळाले आणि मैदानाच्या बाहेर निलेश वीर 5 या धावसंख्येवरती आणखी एक विकेट म्हणजे विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हनुमंत आपल्याला पाहायला मिळतात. इथे ही स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता इथून मात्र परिपूर्ण मॅचमध्ये कब्जा मिळवलाय आणि मॅच आपल्या बाजूने मात्र झुकवून आणण्याचं काम मात्र केलं जातोय गोलंदाजांकडून. तर इथून फलंदाजांनाही तेच काम करावं लागेल. चांगलं तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. धावा या येऊ शकतात. मॅच तुमच्यापासून दूर गेली कोण म्हटलंय? मॅचला तुम्ही जवळ आणणं गरजेचं आहे. तुमच्याकडनं तसं होताना पाहायला मिळेल का? बॉलवरती लक्ष असणं खूप गरजेचं आहे. बॉलच्या पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. क्रिकेटचा नियम आहे. तुम्हाला पद्धतरित्या करावं लागेल. फ्रंट फुटला येऊन खेळावं लागेल. बॉलपर्यंत पोचावं लागेल. तेव्हा काहीतरी तुमच्या बॅटमधून धावा येताना मात्र पाहायला मिळतील. अक्षय चांगली गोलंदाजी करतायत. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरतीही अतिरिक्त धावा जास्त धावा येताना मात्र मिळणार नाही आहेत कारण त्याही फटक्यामध्ये तेवढी चांगली ताकद नव्हती आहे. परंतु 2 धावा जरूर तिथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आपल्याला 2 धावांना धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 7 धावा 7 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो. इथे षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं 3 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम तुलसन थोडीशी अडचणीमध्ये येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्यात विजयासाठी 21 धावा. टार्गेट सेट होता 28 धावांचा. अजूनपर्यंत 21 धावा हव्या आहेत कारण धावफलकावरती 7 धावा आल्यात. यानंतर समर्थ 11 बुरबुशी टीम आपण कॅप्टन उपस्थित राहायचं आहे. इथे बॉल चांगला परंतु अगदी क्लाब झेल उलट्या दिशेनं झेल थोडंसं मात्र कठीण आपल्याला पाहायला मिळालं. तिथेही क्षेत्ररक्षणाचे तारांबळ इथे मात्र उडताना पाहायला मिळते आणि बघता बघता बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या. धावा 4 चौकार आणि या 4 धावेनं हलकासा धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनपर्यंत उर्वरित या षटकातील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 17 धावा. चौकार तर आलाय. आशा पल्लवी झाल्या टीम तुलसनच्या. धावा मात्र येताना पाहायला मिळतील का? 17 धावा. एक वेगळा मात्र इथून क्रिकेट पाहायला मिळेल का? अभि आहेत गोलंदाजी मार्कवरती परंतु हा उंच मात्र बॉल जाताना मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत अभि झेल दुसरे खेळाडू घेतील का मिडऑफचे? परंतु तोपर्यंत अभि म्हटले की नाही आहे मीच परत माघारी जाऊन तो झेल पकडतोय. पहा कॉन्फिडन्स लेवल काय आहे अभियांची आणि अप्रतिम. या असेच खेळाडू मोठे होत नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण अभिसारखे खेळाडू देत असतात मैदानामध्ये आणि आता इथे मात्र अभियाने तेच दाखवलंय. चांगला झेल पकडलाय त्यांना आणि मात्र आणखी एक विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झालेत. राहुल त्यांच्या जागी संस्कार मैदानामध्ये जाताना मात्र पाहायला मिळतील का? क्रिकेटचा संस्कार बदलवणारा मात्र खेळ करतील का तेही पाहणं गरजेचं नाही आहे. चांगला बॉल हाताळलाय. अभि आहे चांगली गोलंदाज. सातत्याने गोलंदाजी करताना आपण पाहत असतो त्यांना आणि त्यांच्या समोर संस्कारांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आता काही बॉल शिल्लक असतील मॅचमध्ये. 17ची आवश्यकता असताना मात्र 1 धाव तर जरूर इथे मात्र मैदानामध्ये येताना मात्र पाहायला मिळतोय. आता 16 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहेत या षटकातील अंतिम षटकातील 2 बॉल. भुरभुशी समर्थ 11 भुरभुशी टीम आणि मला वाटतं आता इथून टीम शिंगणवाडी
या दोन संघांमध्ये सामना होईल की काय तोपर्यंत आपण पाहायला गेला तर याही बॉलवरती चांगला झेल पकडला तिथे. म्हणजे आता एक बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. एक बॉल 17 धावांची गरज. त्यानंतर लगेच शिंगणवाडी कॅप्टन आपण आमच्यापर्यंत यायचं आहे. वाईड बॉलचा निर्णय. अजून 16 धावांची गरज आहे एक बॉलमध्ये जिंकण्यासाठी तुलसन टीमला. शिंगणवाडी आणि तुलसन या दोन संघांमधील हा सामना या हंगामामधील आपला पहिला सामना पाहायला मिळतोय. आणि परत एकदा वाईट. इथे जिंकण्याची संधी आहे का? शेवटचा बॉल परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अभि करताना मात्र पाहायला मिळतात आणि म्हणून तर लगातारचे 2 वाईट पाहायला मिळाले. हा फटका चांगला संस्कारांच्या बॅटमधून आला होता परंतु धावा तिथे जास्त येणार नाही आहेत. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल परंतु हा सामना जिंकलाय शिंगणवाडी टीमनं. आणि टॉस इथे घेतला जाईल. मी हेमंतजी कांबळे सरांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. टॉसचा कॉइन कोणाकडे आहे तो आमच्यापर्यंत पोच करायचा आहे. चला टॉसचा कॉइन कोणाकडे असेल तर आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. हेमंतजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आणखी एक दमदार मॅच. पहिल्या फेरीतील दुसरा सामना समर्थ 11 बुरबुशी आणि शिंगणवाडी. स्विंग द कॉइन. टॉस जिंकलाय टीम समर्थ 11 बुरबुशी. निर्णय कळवायचा आहे रोहित पाटील सर. सामनावीराचा पुरस्कार या मॅच मधील मात्र दिला जाईल जे आम्हाला स्पॉन्सर केले जर्सी टी शर्ट इथे मात्र आकर्षक डिझाईन